या सामन्यासाठी या षटकांसाठी आपण आवाज ऐकूया. एक छोटा पॅक बडा धमाका तुषार यांचा आवाज ऐकूया. उभरते कॉमेंटेटर आहेत आणि त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. कुशन पाटील कुठे असतील तर संपर्क साधायचा आहे. पॅव्हलियन बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. कुशन पाटील, कुशन पाटील अथर्व हॉटेलचे मालक. पूर्वी एवन चायनीज होतं, आता अथर्व हॉटेलचे मालक झाले आहेत. प्रमोशन लाईफ मध्ये प्रमोशन होणं गरजेचं आहे. यायचं आहे अर्जंट. बुलेट बुलेट घेऊन आले तरी चालेल. कुशन पाटील बुलेट राजा यायचं आहे. नक्कीच पाहू शकतो 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर. पाहू शकतो दत्तावली वर्सेस द ग्रेट मराठा. पहिल्या षटक घेऊन येतो निखिल. आदरणीय सन्माननीय जितेंजी पाटील यांना विनंती करतो मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी असेल पहिला इनिंग संपवण्यासाठी. त्यांच्या माध्यमातून पूर्ण या स्पर्धेसाठी पाण्याची सोय ज्यांच्या माध्यमातून झालंय जितेंद्र पाटील यांचं आगमन होताना. वेलकम व्हीआयपी डाईसवर हार्दिक स्वागत. ओव्हर टू. स्ट्राईकला पाहू शकतो एवढा सुंदर असा फटका खेळला होता. त्या ठिकाणी सॅम कुठली चूक करणार नाही. एकच धाव संत आणि सावध सुरत पाहायला मिळते आपल्याला द ग्रेट मराठा संघाची. पाहू शकतो जे TC लाईव्ह ही स्पर्धा, जे TC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिजे. दुपारचं 17 सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरा चेंडू निखिल तो स्वप्नील. यावेळेला सुंदर असा फटका खेळला तो त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण कायचा फंबल होतं. त्या ठिकाणी एकच जावं संबोधन मानवावं लागेल. स्वप्नील आला चेंडू टाकून झालं. पहिल्या षटकातील 4 षटकांचा सामना राहील. तिसरा चेंडू अशोकांसाठी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयास ऑन साइडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठली चूक करणार नाही. चेंडू हातात येईपर्यंत एकच धाव. लागोपाठ 3 चेंडू आणि 3 धावा धाव फटकावर लागले जात आहेत. चौथा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पंच वरतील यात काही शंका नाही. अतिरिक्त धावाने धावसंख्या भर दिला तर 4 धावा. तीन चेंडू आणि 4 धावा. 14 चेंडू पाहूया. यावेळेला पाहू शकतो नक्कीच पंच वरतील यात काही शंका नाही. पुन्हा एक धाव. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. लागोपाठचे 2 चेंडू सलग पाहू शकतो आपण. 2 चेंडू आणि 2 वाईट. नक्कीच 3 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज काहीसा भरकटलेला दिसतोय.
पाहूया पुढचा चेंडू. त्यावेळेला मात्र सुंदर फटका खेळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. समीर काका यांच्या मार्फत सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या 2 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. पहा पुढचा चेंडू. 5वा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी हितेंद्र पाटील कुठली चूक करणार नाही. गडी बाद. कमॉन डीजे. डीजे पाहू शकतो. धाव संख्या 7 धाव संख्यावर पहिला गाडी बाद हादर बसतो द ग्रेट ब्रिटन संघाला. पहिल्या षटक मैदानाकडे चालू असताना 5 चेंडू. पहिल्या षटकातील की शेवटचा चेंडू आता येतोय नंदकुमार. तर निश्चित रूपाने आपण बघतोय एक फलंदाज बाद होतो तो म्हणजे आपण बघितलं स्वप्नील मुकादम्याची खेळी संपुष्टात आली. मात्र नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तर नंदकुमार भोईर जातोय. अजून एक जबरदस्त खेळाडू जो की टेनिस विश्वामध्ये भरपूर या खेळाडूचं नाव घेतलं जातं. पहिल्यांदा आपण बघायचं झालं तर मात्र शिवाई स्पोर्टच्या माध्यमातून खूप वर्ष त्याने क्रिकेट खेळला. त्याच्यानंतर अजिंक्य स्पोर्ट आणि आत्ता मात्र ग्रेट मराठा जुचंद्र फंगाकडून खेळतोय. आणि निश्चितच एक बडा मुकाबला त्याच्यामध्ये नो डाऊट आपण बघताय दत्ताळे स्पोर्ट जुचंद्र म्हणजेच काव्य इलेव्हन फंग आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला बघायचं झालं तर द ग्रेट मराठा जुचंद्र फंगा फार्मर आपण बघतोय. नक्कीच नंदकुमार यांच्या बॅटीतून देखील षटकारांची अतिजोजी पाहायला मिळते की काय पाहूया. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. यावेळीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटीचा संपर्क नाही. त्याचा तात्पर्य म्हणजे निर्धाव चेंडू. पहिल्या षटक समजते. धाव संख्या 7 धाव संख्या. पहिला गडी बाद. कमॉन डीजे. तर निश्चितच आपण बघतो यावेळेस मात्र पहिले षटक मात्र भारताचं षटक आपण बघितलं निखिल पाटील यांच्याकडे दिलं होतं. मात्र दुसऱ्या षटकासाठी मात्र हितेंद्र पाती येतोय. एक अजून एक मोठं नाव टेनिस विश्वामधलं ज्याच्या नावावर मात्र 43 मॅन ऑफ द सिरीज असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पहिले षटकच नेहमीच पहिला हाताळायचा मात्र यावेळेस दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे हितेंद्र पाती. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये सुद्धा हितेंद्र पाती याच खेळाडूने आपला संघ समोर आणला. 1 चेंडू 1 धावाची आवश्यकता होती. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो 1 धाव विजयी करतो आपल्या संघाला आणि पुढच्या सामन्यात दुसऱ्या फेरीत वाटचाल करतोय. पुढचा चेंडू यावेळेला सुंदरचा फटका खेळला जातोय लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानावं लागेल. अशोक यांना धावसंख्या जर बघितली 8 धावा. दुसरे षटक मैदानाकडे चालू असताना तो निश्चित रूप से अभी हम हितेंद्र पाती को हम दोस्तों देखने जा रहे हैं. ये बड़ा कॉन्टेक्ट है. हितेंद्र पाती है तो दूसरी तरफ नंदकुमार भोईर है. चला पाहूया दुसरा चेंडू. एक मोठा षटका पाहायला मिळेल की यावेळेला सुंदरचा फटका खेळला जातो. त्या ठिकाणी तोच क्षेत्ररक्षण येतोय आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. नक्कीच या दोन्ही सामन्यात जर पाहिला आपण तर मोठे मोठे हार्ड फलंदाज पाहायला मिळतात. निश्चित रूप से उसमें कोई दो राय बात नहीं क्योंकि द ग्रेट मराठा जुचंद्र की बात करें तो अभी तक और बड़े बड़े तारे सितारे आने बाकी है. क्योंकि हितेंद्र पाती को हमने देखा दूसरे ओवर में ला रहे हैं लेकिन ये बड़ा कॉन्टेस्ट हो सकता है. चल तिसरा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा क्षेत्र पार. हा येतोय षटकार. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. धावसंख्येवर भर दिला तर 15 धावा. नीचे तरफ से हमने देखा अशोक से बैट पे 6 रन आते हुए 6 रन से स्कोर बढ़ता हुआ 15 रन के ऊपर फिर से गेंदबाज तैयार होते हुए हितेंद्र पाती अशोक के लिए राइट अराउंड द विकेट से गेंदबाजी करते हैं. इस बार फिर से उठा दिया है, खुद कैच के नीचे जा रहे हैं हितेंद्र पाती और कोई गलती नहीं की है हितेंद्र पाती. विकेट का पतंग होता हुआ अशोक बैक टू द पेविलियन. कम ऑन डीजे. गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका, सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका, मासोळी डोंगर कुशीत बसली कुलस्वामिनी अंबिका. आई चंडिका आई चंडिका, सुचंद्र गावा तुझा विसावा, आई माऊली चंडिका. आई चंडिका आई चंडिका, सुचंद्र गावा तुझा विसावा, आई माऊली. नक्कीच पाहू शकता आता त्याची जागा भरून काढण्यासाठी तो प्रणय. तो निश्चित रूप से अब नए खिलाड़ी को हम दफ्तर देखने जा रहे हैं. प्रणय अब मात्रे को देखने जा रहे हैं. हितेंद्र पाती की अगर बात करें, पहले गेंद में 1 रन लिया, दूसरे गेंद में 1 रन आया था, फिर उसके बाद 6 रन पे दिया था अशोक ने. उसके बाद विकेट का पतंग होता हुआ. दुसरं षटक चालू असताना 4 चेंडू टाकून झाले. शेवटचे 2 चेंडू पाहूया. यावेळेला सुंदरसा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल, कुठलीच चूक करणार नाही. कट लागून चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकच धाव. नक्कीच दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्येवर भर दिला 16 धावा. गडीबाद झाले ते 2 गडीबाद. तो निश्चित रूप से इस बार बहुत अच्छा प्रदर्शन देना है ग्रेट मराठा जुचेंद्र के, क्योंकि सामने बड़ी टीम है. दत्ताली स्पोर्ट जुचेंद्र की यानी कि हितेंद्र पाती की टीम आहे. यावेळेला सुंदरसा फटका खेळला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. नक्कीच दुसरे षटक समाप्ती झाल्यानंतर धावसंख्येवर भर दिला 20 धावा. कम ऑन डीजे. नक्कीच धन्यवाद डीजे. पाहू शकतो 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर. धावसंख्येवर भर दिला 20 धावा. गडीबाद झाले ते 2. अजून देखील 12 चेंडू. श्वेस तिसरा गोलंदाज येतो दिवेश. अजून देखील नंदकुमार आहे. 12 चेंडू शेष. पाहूया कितपत धाव बनतायत द ग्रेट माझा संघाचा. यावेळेला पूल केलाय, चेंडू निघून जाईल. बाउंड्री लेगच्या बाहेर. हा येतोय षटकार. कमॉन डीजे. Mix by DJ Amol and Vijay Taba. निश्चित रूप से पहले गेंद पे किसी को दिवेश को 6 रन के लिए भी 6 रन के लिए गवा देते हुए ये तो नंदकुमार बोयर से बैट से निकलता हुआ ये सिक्सर. फिर से गेंदबाज दिवेश तैयार होते हुए. यावेळेला सुंदरसा फटका खेळला जातो लॉंग ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कुठलीच चूक करणार नाही. एकच धाव. पहिला चेंडू जर पाहिला आपण तर पहिल्या चेंडूवर दिवेशाला घानाघात प्रहार करून षटकार देतो पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू जर पाहिला तर एकच धाव समुद्र मन लागेल. तिसरं षटक मैदानाग्रस्त चालू असताना 2 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्येवर बदले 27 धावा. अजून देखील 4 चेंडू शिल्लक. पाहूया 4 चेंडू कितपत धावा बनतायत. नक्कीच यावेळेला पंच डेट चेंडूची घोषणा करतील. फलंदाज काहीचा सेट नाही झालेला, त्याचंच कारण म्हणजे डेट चेंडू. स्ट्राईकला पाहू शकतो प्रणय. गोलंदाजी मार्कवर दिवेश. पाहूया प्रणय तो दिवेश काय करते. यावेळेला सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी कुठली चुकी करणार नाही. पाती सारखा क्षेत्ररक्षक गडी बाद होतोय तो. तिसरा धावसंख्या 27 असताना. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. मात्र आपण बघितलं तीन झेल जे आले होते ते मात्र हितेंद्र यांनी घेतले. कदाचित आज शूज नवीन घातलेत आणि त्याचाच मात्र प्रभाव आहे की काय बघायचं झालं तर मात्र शूज त्यांचे आज नवीन आहेत आणि त्याचा प्रभाव मात्र तीन मात्र कदाचित झेल घेतले. कदाचित मी म्हणेन भरपूर पॅकर असतील हितेंद्र पाते यांचे. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो म्हणजे रवी वाघमारे. यावेळेला बघ सुंदरसा फटका खेळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येईपर्यंत एकदा पूर्ण आणि एकच धाव संपूर्ण स्टार्ट मानावं लागेल ते नंदकुमार यांना. धावसंख्या बघितली 27 धावा 28 धावा 4 चेंडू आणि 28 धावा. तो निश्चित रूप से ये बड़ा कॉन्टेस्ट हो सकता है. एक तरफ दिवेश है तो दूसरी तरफ रवि वाघमारे. ये बड़ा कॉन्टेस्ट हो सकता है क्योंकि रवि वाघमारे की बात करें तो जेपीएल में ये खिलाड़ी बहुत चमका है. नक्कीच हाडीड फलंदाज म्हणून रवी वाघमारे याची ओळख केली जाते. यावेळी मोठा फटका तुम्हाला पहिलाच सांगितलेला. हा हाडीड फलंदाज आहे. पहिला चेंडूवर घाणाघात प्रहार करतोय. चेंडू निघून जातोय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी. कमान डीजे. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली. तुझी माझी जमल चोरी माझी आगरी राजा. नक्कीच धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो तिसरं षटक मैदानग्रस्त असताना 5 चेंडू शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. या षटकात जर पाहिलं आपण जवळजवळ 5 चेंडू 14 धावा पाहायला मिळायला. पाहूया शेवटचा चेंडू रवी वाघमारे काय करतोय. यावेळेला फुलटा चेंडू समाचार कायसा घेता नाहीत. हवेत चेंडू स्वतः दिवेश बॉलच्या खालती धावतात तात्पर आणि 2 धावा समाधान मला. तिसरं षटक संपते आणि धावसंख्या भरली तर 36 धावा 3 गडी बाद 36 धावा. कमान डीजे. आगरी कोणाची सुखी सावली गेली जग पाहुली कराया. नक्कीच धन्यवाद डीजे. सजवला पाहुल आई झुला दिशेला सराली. नक्कीच धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो चौथं षटक आता मैदानाग्रस्त चालू असताना एक पाहू शकतो घाणागती षटक पाहायला मिळते. चौथं षटक 7 चेंडूत कितपत धाव बनतायत. शेवटचं षटक घेऊन येतो पंकज. अधिक स्लॉग ओव्हर असेल. या षटकात कितपत धाव बनतायत. द ग्रेट मार संघाच्या आपण धावफलकावर जर धाव बघितलं 36 धावा 18 चेंडूत आतापर्यंत 36 धाव कुठल्या आहेत पाहूया. 6 चेंडू आणि कितीपट धाव बनतायत धावफलकावर. ह्या वेळेला मात्र सुंदरसा पावलं कट झालता. चेंडू मात्र यष्टीरक्षेच्या हातात. पहिला चेंडू पाहू शकतो निर्धाव चेंडू हाताळलाय तो पंकज यांनी. नक्कीच आपण पाहू शकतो चौथ्या षटकात ती जर नक्कीच पाहूया. दुसरा चेंडू नंदकुमार यांची साडी. यावेळेला मोठा फटका चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. सरळ 6 धावांसाठी. नक्कीच कमान डीजे. नक्कीच जर पाहू शकलो तर दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला जातोय. नक्कीच मी सांगितलेलं की शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हर म्हणून ज्याला घोषित करतो आपण प्रत्येक सामन्यात. नक्कीच धावसंख्या जर बघितली तर 42 धावा 3 गडी बाद. शेवटचं षटक चालू असताना 2 चेंडू आणि नंदकुमार पाहू शकतो 8 चेंडू आणि 16 धावा खेळत असताना नंदकुमार. नक्कीच सुंदरची फलंदाजी पाहायला मिळते नंदकुमार यांच्या बॅटेतून. नक्कीच पाहूया पुढे चेंडू
यावेळेला फुलटा चेंडूचा काहीसा समाचार घेताना आला. चेंडू जातोय कोर्टच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा नक्कीच पाहूया धावफलकावर. 44 धावा आपल्या संघाची हाफ सेंचुरी होती की काय? द ग्रेट मला संघाची हाफ सेंचुरी होते का काय? 44 धावफलकावर अजून देखील 6 धावेने आपल्या संघाची हाफ सेंचुरी पाहायला मिळेल आपल्याला. 3 चेंडू शेष. नंदकुमार स्ट्राईकला, यावेळेला ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढला तो ऑफ साईडला, त्या ठिकाणी सँडी चुकी करतोय. नक्की सुंदर क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या मार्फत मानावं लागेल. त्या ठिकाणी नक्की चेंडू थोडासा आपण पाहू शकतो, त्या ठिकाणी चेंडू थोडासा कापून 1 फूटच्या अंतरावर चेंडू अडवला जातोय सँडी यांनी. नक्की सुंदर अशी. थँक्यू. स्वयंभू पायगाव वर्सेस साई स्पोर्ट बाफाणे. कर्णधार यायचा आहे पायगाव वर्सेस बाफाणे. लगेच या कर्णधारने नाणेफेकीसाठी. नक्कीच पाहूया या इनिंग मधली 2 चेंडू शेवटचे शेष. याला ब्लॉक होलचा चेंडू कोडून काढला जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकी होत नाही. एकदा पुन्हा दुसरी धावपर्यंत घातक प्रयत्न आणि त्या ठिकाणी दीपेश यांच्याकडून चुकी होते आणि 48 धावा अजून देखील आपण पाहू शकतो. 1 चेंडू शेष. पाहूया हाफ सेंचुरी होते की द ग्रेट मार संघाची. 1 चेंडू शेष. एकशे 48 धावसंख्येवर भर दिला तर खूप मोठी धावसंख्या उभारतात द ग्रेट मार. पावर पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळी फुलटा चेंडू त्या ठिकाणी पाती. यावेळी सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पाती यांच्या माध्यमातून लॉगॉनच्या मधोमध आणि एकदा पूर्ण दुसरे 2 धाव पूर्ण आणि या 2 धावाने आपल्या संघाची हाफ सेंचुरी पूर्ण होते. 50 धावा धावफलकावर, 51 धावांचं उद्दिष्ट. लगेच नाणेफेक करून घेणार आहोत आपण. 2 कर्णधार पायगाव वर्सेस साई स्पोर्ट बाफाणे दोन्ही आलेले आहेत. आदरणीय जितेंद्रजी पाटील यांना विनंती करतो, नाणेफेक तुमच्या हस्ते होईल. होमसाई ट्रॅव्हल्सचे मालक आणि नसतेच या स्पर्धेसाठी पाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. सलग 3 दिवस फ्री पाणी ची उपलब्धी त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांना विनंती करतो जितेंद्र पाटील तुमच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. होमसाईचे मालक, होमसाई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक. 4 षटकांचा सामना असेल, 4 गोलंदाचा वापर करावा लागेल. नाणेफेक जिंकलेला आहे बापाडे संघ. निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. ओके थोड्या वेळात निर्णय कळवायचा आहे. तिथपर्यंत पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज ऐकूया भावेशजी भणगा यांचा.
धन्यवाद डीजे. तर प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाने मात्र इथे धावा लावल्यात, ते म्हणजे 50 धावा आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट ठेवलंय, ते म्हणजे दत्ताळी जुचंद्र संघासमोर. अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्र संघासमोर 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. सलामीवीर मैदानाच्या आत आपण बघितले, ती म्हणजे दिपेश पाटील आणि आपण बघतोय जितेश पाटील आणि दीपेश पाटील बंधू, याला आपण बघतोय. थोडंसं क्विक घ्या. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ 4 षटकांची ही लढत जिंकण्यासाठी 51 धावांचं उद्दिष्ट ठेवले, ते म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्र संघासमोर. याच्यानंतरचा होणार सामना साई स्पोर्ट बाफाणे वर्सेस स्वयंभू पायगाव, या दरम्यान सामना होणार आहे. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. तर प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं नंदकुमार याने 12 चेंडूमध्ये नाबाद 24 धावा केल्या. त्याच्यानंतर अशोक भाई याने 5 चेंडू आणि 9 धावा केल्या. त्याच्यानंतर रवी वाघमारे याने 2 चेंडूमध्ये 8 धावा केल्या. तर हितेंद्र मात्र एका षटकामध्ये 13 धावा कुठल्या. हितेंद्र याला 1 गडी बाद. निखिल पाटील एका ओव्हरमध्ये 7 धावा 1 गडी बाद. दिवेश मात्र 1 षटक आणि 16 धावा 1 विकेट. त्याच्यानंतर पंकज 14 धावा एका षटकामध्ये आल्या, विकेट घेतला नाही. तर बघूया नंबर 1चा गोलंदाज येतोय, तो म्हणजे अशोक येतोय. तर स्ट्रायकरकडे बंधू याला बघतोय, तर नॉन स्ट्रायकरकडे दीपेश पाटील. 2 रन मशीन आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडंफार क्षेत्रक्षमध्ये आपण बघतोय. तर आपण बघतोय जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात होईल त्यावेळेला आपण आवाज ऐकूया कल्पेश पाटील यांचा. समालोचन मध्ये आम्ही चेंज करतोय. अशोकेचा निझर चेंडू, पहिलाच चेंडू निझरच्या रूपाने सोडला गेला, मात्र त्या स्ट्राईक रेंजला बघितलं तर बंधू आहे. आता बघूया किती 51 धावांचा पाठलाग करत असतानाच यावेळी जर अशोक भाई आपल्याला पहिल्या षटकाचा घेऊन पहिला चेंडू टाकून झालाय. पुढचा चेंडू घेऊन बंधूसाठी JPL मध्ये सगळ्यात चांगला खेळाडू म्हणून त्याचं नाव आपण पाहिलं गेलं तर उत्सव बंधू. आता बघूया या स्पर्धेसाठी या आपल्या संघासाठी कशा प्रकारे खेळी करतोय. पुढचा चेंडू अशोक भाई आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धार जातोय. 2 चेंडू लगातार बघतोय आपण, तर निर्धारच्या रूपाने सोडले जातात अशोक भाई यांच्याकडून. आता मात्र बंधू या विचार करण्यास भाग पाडलं जात आहे गोलंदाज अशोक भाई यांच्याकडून. 51 धावांचं लक्ष सामोरं असताना 4 षटकांमध्ये मात्र पहिल्या षटकातील 2 चेंडू अवांतरच्या रूपाने सोडले गेले जातात ते अशोक भाई यांच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन बंधूसाठी. आता मात्र खूपच ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. पंचांचा अवांतरचा इशारा. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या मात्र धावफलकावर 1 लागली जाते. सुरेख गोलंदाजी करत असताना आता मात्र काहीसा भरकटला गेला तो गोलंदाज. तो पुढचा चेंडू घेऊन आता मात्र पायचीची संधी होती, मात्र फेटाळून आले पंचांकडून. फक्त 1च धाव मिळेल बाईकच्या रूपाने. आणि सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते अशोक भाई यांच्या मार्फत. आपण बघितलं गेलं तर 51 धावांचं लक्ष असताना कुठल्या प्रकारची तशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाही ती अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्र संघाची. त्या मात्र दीपेश स्ट्राईक एंडला पुढचा चेंडू घेऊन आता मात्र जबरदस्त फटका खेळला जातोय. गली रिझर्व मध्ये मात्र तिकडे खेळाडू तैनात. फक्त 1च धाव हलकेसं क्लिक केलं होतं चेंडूला आणि एका धावावर समाधान मानावं लागेल दिपेशला. एका धावने संघाची धावसंख्यात भर पडते. धावसंख्या बसते ती 3 या धावसंख्येवर.
मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा यायला हव्यात. 51 धावांचं लक्ष असतानाच तशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गेली नाही. पण पुढचे चेंडू 2 चेंडू शिल्लक असतानाच आता मात्र जोरदार पार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात मात्र यश न करताना स्वप्नील त्या ठिकाणी आणि एक गडी बाजवतोय. पहिला गडी बाजवतो बंधूच्या रूपाने. धावसंख्या धावप्रकार 3 असताना धन्यवाद. 5व्या चेंडूवर गडी बाद होतोय बंधू हा अशोकभाई यांच्या 5व्या चेंडूवर. आता मात्र शेवटच्या चेंडू असलेल्या पहिल्या षटकातील आता मात्र पहार करावे लागतील ते अंकुशमती जुचंद्र संघाला. धावसंख्या पहिल्या षटकात बघितली तर 3च धावा पगार लागल्या जातात. आता मात्र काहीशी करामत करावी लागेल. नवीन गेला फलंदाज संदेश सँडी. तर मात्र 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मात्र 48 धावांची गरज आहे. नक्कीच हवेची साथ सुद्धा आहे. नक्कीच त्या प्रकारे खेळ करावा लागेल तो दोन्ही फलंदाजांना. तर शेवटच्या चेंडू घेऊन अशोकभाई पुढील दीपेशसाठी. आता मात्र खूपच ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. अवांतर धाव बघितलं तर या अवांतर धावण्याची धावसंख्या फरक पडते तो फक्त 4 या धावसंख्येवर. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल आणि धावांची गरज अजूनही 47 धावांची गरज आहे. ते 19 चेंडूमध्ये पुढचा चेंडू घेऊन अशोक दीपेशसाठी. आता मात्र जबरदस्त शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात मात्र झेल सोडला जातो. एक धाव घेतली जाते. फक्तच बघत आहे फलंदाज. फक्त एकच धाव मिळाली आणि या एका धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या उपस्थिती 5 या धावसंख्येवर आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेट. धन्यवाद. नवीन आलेला गोलंदाज आपण बघतोय मितेश. तर मात्र धावांचा वेग वाढायला पाहिजे. तो अंकुशमती तळजुंदर संघाचा धाव फलकावर धावा लागल्यात फक्त 5. 51 धावांचं लक्ष असतानाच आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मितेश शिंगोडे आपल्याला पाहायला मिळतो. कशा प्रकारे गोलंदाजी हाताळते आपल्या संघासाठी. तर फलंदाजी करताना धावा करायला लागतील त्या दीपेश आणि संदेश याला. आता बघूया पुढचा पहिला चेंडू घेऊन मितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर असतानाच तामाचा जोरदार मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक तैनात. आता मात्र चेंडूला अडवलं जाते आणि चेंडू येईपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावण्याची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या उपस्थिती 7 या धावसंख्येवर. सुरेख फटका मारला होता लॉंगॉनच्या दिशेने. मात्र 2 क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं आपल्याला आणि या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. तो तिकडे वाटतं रवी आहे. सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन मितेश दीपेशसाठी. दीपेश लेगच्या दिशेने खेळून काढला. चेंडू झेल सोडला गेला होता. आता आत्री काय करतोय. आता मात्र पॉइंट मध्ये खेळून काढला जातोय. फक्त एकच धाव भेटेल आणि या एका धावण्याची धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. बघितलं तर आपण अंकुशमती जुचंद्र संघ एकेरी 2 धावावर भर देतानाच पाहिलं गेलं. पण आता मात्र चेंडू तुमच्याकडे 16 शिल्लक आहेत आणि धावांची गरज 43 धावांची गरज अजून नाही. तर नक्कीच मोठे फटके यायला हवेत. हवेची सुद्धा साथ आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय संदेश. आता मात्र जोरदार मारायचा मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. रवी आहे. कुठल्या वेळेस वॉट झेल आणि नक्कीच सुरेख झेल पकडला जातोय रवी मार्फत आणि गडी सुद्धा बाद होतोय संदेशाच्या रूपाने. प्रीमियर लीगची झाली
घोषणा जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा धन्यवाद. आता नवीन गेलेला फलंदाज निखिल पाटील आपण पाहतोय. त्या मात्र काहीशी रणनीती आखावी लागेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर नक्कीच क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजीमध्ये सुरेख असं कामगिरी करताना आपण पाहतोय द ग्रेट मराठा जुचंद्रचा संघ. आणि त्याला 7 मात्र क्षेत्राची चांगली लाभली जात आहे. तर आता मात्र जबाबदारी वाढली जाते ती निखिल याच्यावर. नक्कीच जबाबदारी असेल. धावसंख्या धावफलकावर 8 धावा लागल्या जात आहेत. 3 चेंडू टाकून झाल्या. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मितेश नवीन आला फलंदाज निखिलसाठी. आता मात्र जबरदस्त फटका आला स्वागत करतोय आणि आपल्या संघासाठी धावफलक वाढवतोय निखिल याच्या पद्धतीने एक जबरदस्त षटकार. मनीषा भक्तीला जागी झाली गाडी आली मनीषा भक्तीला जागी झाली गाडीवाले दादा थांबला रे थांबला माझा गवळी दादा चालला फिरते जत्रला धन्यवाद. आता मात्र काहीसा प्रहार करण्याला सुरुवात केली गेली आहे ती निखिल याच्या बॅटमधून आपण बघितलेला उत्तुंग षटकार डिप्सच्या वरून हा खेचलेला षटकार. आणि या षटकाराची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या वगैरे वाढते. धावसंख्या उपस्थितीत 14 या धावसंख्येवर. थँक्यू कल्पेश. दिलीपजी भोईर यांचं आगमन होतं. डॉन या नावाने प्रसिद्ध. आणि या पंचकृषीमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत VIP डाईसवर. वेलकम सर. ओव्हर टू कल्पेश. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पाकडाचा डिप्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठलीही चुकणार आणि आणखीन एक गडी बाद होतो निखिलच्या रूपाने आपण पाहतोय. थँक्यू डीजे. धन्यवाद. आता मात्र निखिल याची खेळी संपुष्टात येते आणि या षटकाराची धावसंख्या धावफलकावर लागल्या 14 धावा. तर या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे मितेश पुढचा चेंडू घेऊन दीपेशसाठी. आता मात्र सरळ खेळाचा प्रयत्न. चेंडू जातोय विडापच्या दिशेने एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक आहे चेल सुटला जातोय आणि तरुण ते एक धाव घेतली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय मात्र एकच धाव मिळेल या चेंडूवर. आणि या एका धावने संघाची धावसंख्या होते. धावसंख्या होती 15 धावसंख्या. 2 षटकांची समाप्ती होते यावेळी. आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावांची गरज विजयासाठी ते अंक शोधू जुचंद्र संघाला. बापाने संघ निर्णय काय तुमचा? यस गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू. कमॉन डीजे. धन्यवाद. तर क्रमांक 3ऱ्यावर षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय स्वप्नील मुकदम. नक्कीच स्वप्नील आता कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतो आपल्या संघासाठी
तर आता मात्र 12 चेंडूने 36 धावांची गरज आहे. नक्की नवीन आलेला फलंदाज हितेंद्र पाती नक्कीच जबाबदारी असेल आपल्या संघासाठी विजयापर्यंत येण्यासाठी. तर स्वप्नाचा पहिला चेंडू आता मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने चेंडू करणार. पुन्हा एकदा झेल सुटलो दीपेश याचा. मात्र त्या ठिकाणी भूपेश आहे आणि त्या मात्र 2 झेल सुटले जातात. त्या ठिकाणी आपण बघतो क्षेत्ररक्षक भूपेश आहे आणि या एका धावण्याची धावसंख्या भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. तर मात्र मोठ्या फटकांची गरज हवी आहे ती अंकुशमध्ये जुजेंद्र संघाला. पण बघतोय स्वप्नील येतोय तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळण्यासाठी. सुरेख चेंडू टाकला जातोय. पहिल्या चेंडूवर झेलची तो झाला असता पण काही कारणास्तव क्षेत्ररक्षक कमी पडला गेला आणि तिकडे झेल हा निसटला गेला हातातून आणि 1 धाव भेटली या चेंडूवर. तर आता मात्र 11 चेंडू शिल्लक आणि 35 धावांची गरज. थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल द ग्रेट पराग जुचंद्र संघाला. आता मात्र हितेंद्र आहे स्ट्राईक एंडला. नक्कीच आपण बघूया जबाबदारी वाढली जाते हितेंद्रवर. पूर्णपणे संघाची मोठे फटके खेळावे लागतील. 11 चेंडू आणि 35 धावा अजूनही विजयासाठी हव्या आहेत. मात्र गोलंदाजी सुरेखरित्या हाताळताना आपण बघतोय तर द ग्रेट मराठा जुचंद्रचा संघ पुढचा चेंडू घेऊन स्वप्नील हितेंद्रसाठी. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो कव्हर रिझन मध्ये 1 धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षक त्यात मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल हितेंद्र याला. तर मात्र दीपेशाचे 2 झेल सुटले गेलेत. मात्र तशा प्रकारची फलंदाजी आपल्याला त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली गेली नाही. तर नक्कीच बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकतो की नाही आपण नक्कीच बघूया. दीपेश अजूनही आहे क्रीजवर. सलामीला आलेला फलंदाज स्वप्नीलाचे 2 चेंडू टाकून झाले. सुरेख गोलंदाजी हाताळताना आता मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन दीपेशसाठी. आता मात्र खूपच ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच आम्हाला मात्र तिकडे पंच बाद घोषित करतायत. मला वाटतं पायाला स्टंपला लागून गेलेला आहे पाय. हिट विकेट म्हणून यष्टेक्षकने अपील केलं होतं. नक्कीच स्टंपला बॅट लागली. रिप्लेमध्ये जर बघितलं तर स्टंपला बॅट लागली होती आणि गडी बाद होतोय. तर हिट विकेट झालेला आहे. फलंदाज दीपेश नक्कीच ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. मात्र फलंदाजाची बॅट वाटतं स्टंपवर आदळली जाते आणि हिट विकेटच्या रूपाने दीपेश हा गडी बाद होतानाच आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना विनंती असेल हा बॉल काउंट झालेला आहे की नाही. हा थँक्यू. नक्कीच 2 चेंडू टाकून झालेले आहेत. हिट विकेटच्या रूपाने आपण दीपेशाला बाद गेलं ते पंचांमार्फत. धावसंख्या धावफलकावर 18. आता मात्र 33 धावांची गरज उर्वरित 10 चेंडू मध्ये. नवीन गेलेला फलंदाज दिवेश. मात्र आपण बघितलं गेलं तर JPL या स्पर्धेत जुचंद्र प्रीमियर लीगच्या स्पर्धेत इनिंग्स प्लेयर म्हणून ठरला गेला होता. आता मात्र जबाबदारी असेल नक्कीच आपल्या संघासाठी एक काहीतरी करण्याची संधी असेल तर बघूया. आता मात्र फुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो डिस्क लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. भावेश पुणेकर त्या ठिकाणी करतोय आणि विकेटचं पतन होतंय आणि गडी बाद होतोय तो दिवेश. कमॉन डीजे. गावागावात एकच वादा
धन्यवाद. आता मात्र नवीन गेला फलंदाज कल्पेश म्हात्रे. नक्कीच अभिमन्यू सुपरस्टार संघाकडून खेळला गेला होता. मागच्या सीझन मध्ये आपण बघितलं तर JPL या स्पर्धेत. तर आता मात्र हितेंद्र आहे स्ट्राईक चेंडू शिल्लक आहेत फक्त 9 आणि धावांची गरज आहे फक्त 33. बघूया मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र सामना हा दूर होत चालला आहे तो अंकुश पृथ्वी संघाकडून. आता मात्र त्यांना परत आणण्यासाठी कष्ट करावे लागतील ते हितेंद्र आणि कल्पेश याला क्षेत्ररक्षण सजावलं जात आहे. तर स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू हाताळताना पुढचा चेंडू घेऊ फुटो डिलिव्हरी. यावेळी मात्र फलंदाजाला पूर्ण परिचय घेता आला नाही या चेंडूचा आणि निर्धार चेंडू समाप्ती. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र 8 चेंडू शिल्लक आणि 33 धावांची गरज. स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र सुरेख डिलिव्हरी पडल्यानंतर काहीसा औष्टिक सोडून जाणारा चेंडू होता. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आपल्याला यष्टी रक्षकामार्फत आणि निर्धार चेंडू समाप्ती. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 18 असतानाच 33 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू मध्ये 33 धावांची गरज विजयासाठी. स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन हितेंद्रसाठी फुलटॉस डिलिव्हरी. आता मात्र पूर्ण परिचय घेतला जातो. चेंडू जातो सीमारेषा पार 6 धावांसाठी. डीजे आता मात्र शेवटच्या चेंडू मस्त षटकार खेचून आपल्या संघाला पुढे नेऊन घेऊन गेला तो हितेंद्र आणि या षटकाराची धावसंख्या भरपडते. धावसंख्या धाव फलकावर 24 धावा लागल्या जातात. आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण भूपेश याला पाहतोय. नक्कीच आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तर फलंदाजी करावी लागेल ते कल्पेश याला आपल्या संघासाठी विजयापर्यंत न्यायचं असेल तर. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आणि गरज ही आहे संघाला. भूपेश पुढचा चेंडू घेऊन कल्पेशसाठी. यावेळी बघूया आता मात्र सुरेख डिलिव्हरी. पहिल्या चेंडून खेळायचा अगोदर बॅट फिरली गेली ती कल्पेशाची आणि चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये विसावला गेला आणि निर्धार चेंडूची समाप्ती. दडपण वाढलं जात आहे. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज विजयासाठी हव्या त्या अंकुश दत्ताळे जुचंद्र संघाला. कल्पेश नवीन आलेला फलंदाज नक्कीच प्रयत्न करत असतानाच पुढचा चेंडू घेऊन भूपेश कल्पेशसाठी. आता मात्र सुरेख डिलिव्हरी पडल्यानंतर सरळ निघून जातो यष्टीच्या हातामध्ये. सुरेख डिलिव्हरी आणि निर्धार चेंडूची समाप्ती. लगातारचे 2 चेंडू रूपाने हाताळले गेले ते गोलंदाज भूपेश याने. आता मात्र 4 चेंडू आणि 27 धावांची गरज. भूपेश पुढे. आता मात्र सुरेख डिलिव्हरी पडल्यानंतर खाली जातो चेंडू. यष्टीला वेट करून जातो चेंडू मागच्या दिशेने आणि फक्त एकच धाव भेटेल या चेंडूवर. आता मात्र 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. सामना एका बाजूने झुकला गेला जातो द ग्रेट मराठा जुचंद्रच्या संघाने. तर 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज विजयासाठी. मात्र ज्यावेळी आपण बघितलं दत्ताळे संघ फलंदाजी करत असताना कुठल्याही प्रकारचे आपण बघितले नव्हते. फलंदाजी करत असतानाच मोठे मोठे खेळण्याच्या प्रयत्नात होते. आता मात्र कोटेचा तरी कमी पडला जातोय फलंदाजीमध्ये.
तर गोलंदाजी सुरेख पाहायला मिळाली गेली ती आपल्या द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची. भूपेश पुढचा चेंडू घेऊन हितेंद्रसाठी. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार मारता प्रयत्न मितेश आता कुठल्याही चुकणार आणि गडी बाद होत आहे पाती यांच्या रूपाने. आता समित मात्र समित पाटील यांनी संपर्क साधायचा आहे कमिटीशी. समित पाटील यांनी संपर्क साधायचा आहे कमिटीशी. ओव्हर टू कल्पेश. तर 5वा गडी बाद होतो हितेंद्रच्या रूपाने. मात्र आता अशा पल्लवीत आहेत त्या द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय 2 चेंडूने 26 धावांची गरज आहे. मात्र फलंदाजीमध्ये काहीसा कमी पडला तर अंकुश जुचंद्र दत्ताळीचा संघ नक्की विचार करायला भाग पाडलं. गोलंदाजीचा पत्ते बघितलं तर आपण नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली गेली द ग्रेट मराठाकडून. तर मात्र नवीन केला फलंदाज मार्मिक भूपेशाच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू निर्धारच्या रूपाने सोडला गेला. दुसरा चेंडू सुद्धा निर्धारच्या रूपाने सोडला गेला. तिसऱ्या चेंडूवर फक्त एकच धाव आणि चौथ्या चेंडूवर विकेट. नक्कीच बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आपण बघितलं तर मितेश शोंगराने सुरेख झेल पकडला गेला तो हितेंद्र याचा. तर पुढचा चेंडू घेऊन भूपेश आपण पाहायला मिळते. मार्मिक या ठिकाणी सुरेख डिलिव्हरी. नक्कीच हात येऊन खेळण्याचा प्रयत्न निर्धार चेंडू होती. आता मात्र 1 चेंडूने 26 धावांची गरज. सामना पूर्णपणे खिशात घातला जातोय आपल्या द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने. आजच्या दिवसातील चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो द ग्रेट मराठाकडून. आता मात्र हवेत चेंडू आहे. मात्र विजयी होतोय तो द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. नक्कीच या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आम्ही अंकुश दत्ताळी जुचंद्र संघाचा हार्दिक हार्दिक असा आभार मानतोय आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला पुढील वाटचालीसाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय.